क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। तुळजाभवानी मंदिरामध्ये जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे। मंदिर संस्थांच्या तिजोरीतून 58 कोटी रुपयाचं काम जे आहे ते मागील बऱ्याच दिवसापासून सुरू आहे आणि हे काम जे आहे ती प्रगतीपथावर असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आता तुळजापूरमध्ये थोड्या वेळापूर्वी पाऊस देखील पडलेला आहे, मात्र पावसात देखील हे काम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच काही दिवसापूर्वी हे काम सुरू असताना मंदिरामध्ये जी उपदेवतांच्या मूर्ती होत्या त्या मूर्ती सुद्धा या मंदिरातून हलवण्यात आलेल्या आहेत आणि वेगळ्या ठिकाणी या मूर्ती नेऊन ठेवलेल्या आहेत। त्या मूर्तीमुळे सुद्धा काही पुजारी आणि मंदिर संस्थांमध्ये तणाव देखील निर्माण झाला होता। मात्र मंदिर संस्थांनी जे हे जीर्णोद्धाराचं काम जे आहे ते कायम सुरू ठेवलेलं आहे। प्रगतीपथावर आणि वेगामध्ये ही काम आपल्याला असलेलं पाहायला मिळतंय आणि हे जे काम आहे पूर्ण कामाला कमीत कमी 2 ते 2.5 वर्ष लागतील असं सुद्धा पुरातत्व विभागाकडून माहिती देण्यात आलेली आहे। एकंदरीतच हे काम पूर्ण झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिराला जी आहे ही वेगळी एक चकाकी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे इथून पुढे जे मंदिरामध्ये काम होणार आहे त्या कामामुळे अगदी भाविकांची सुद्धा सोय झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर।